किती राग काढा, आता तर मीच सून म्हणून येणार आहे. मग सगळाच हिशोब चुकता करेन. माझी हळद लावून झालेली हा. बाकी कुणाक लावूची हा तर लावून घ्या. भाऊजी या बा. या. काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. त्याचा विचार करत बसलात तर जास्त त्रास होईल तुमका. पण लेख हा श्रीनू, अगदी लहानातली लहान गोष्ट सुद्धा येऊन सांगत होतो. आणि आज आयुष्यात एवढी मोठी गोष्ट होता, पण साधी अंगाक हळद सुद्धा लावता येत नाही. मका इकडे नाही राहावं, तो काहीतरी करा ना. हवं तर मी सगळ्यांचं बोलणं ऐकून घेईन, पण मका श्रीनूक बघू जा. उमा, आपले आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी असणार आहे. आता त्याच्यातच समाधान माना ना. आणि माका खात्री ह्या लालीला एक दिवस तिची चूक कळेल, तिचा आपल्यावरचा राग कमी होईल आणि आणि परत आपण आपल्या घरी जाऊ. मग त्या जेवढं कौतुक करायचं असेल ना, तेवढं शिनूचं करा. पण मग उद्याचं काय? म्हणजे उद्या पण आपण त्याच्या डोक्यावर अक्षता टाकूक जायचं नाही काय? कुठल्या जन्माची शिक्षा मिळतो आपल्याक? एवढं पण हक्क राहिलो नाही काय त्याच्यावर? त्याका तरी करमत असत का तिकडे आपल्याशिवाय? हे बघ, मी आता तुला मांगरातच भेटायला येणार होतो. काका, हळद होती ना आज? झाली? झाली. व्यवस्थित झालं ना सगळं? काय व्यवस्थित होतंय होई. हे जे काही चाललंय ना, त्या कशालाच अर्थच नाहीये. या घरात आता जे काय होतंय त्यात फक्त चारू आनंदी आहे, बाकी कोणी नाही. माझा श्रीनू तर शिक्षा भुगतत ना तसा बसलाय ग हळदीला. आणि आमची लाली शिक्षा देतात ना तसे त्याच्यावर ताशेरे ओढत बसली आहे. काका, मग काय करू? मला ना काहीच कळत नाहीये. अजूनही तुला काही होईल असं वाटतंय? ओवी, यातच तुझं श्रीनूवर किती प्रेम आहे हे कळतंय ग. काका, माझ्याशी लग्न झालं नसतं ना तरी चाललं असतं. श्रीनिवास इनोसंट आहे प्रूव्ह व्हायला हवं होतं. ओवी, अजूनही तू श्रीनूचाच विचार करतेस आणि आमच्याकडनं तुला फक्त आणि फक्त त्रास होतोय. माफ कर ग ओवी, माफ कर प्लीज. काका नाही, प्लीज, तसं काही नाहीये. हे बघा, मी शेवटपर्यंत माझे प्रयत्न थांबवणार नाही. अगं ओवी, तुला बंधूने चारूच्या मावशीचा नंबर दिला होता ना, त्याचं काय झालं? काका, त्या नंबरवर कॉल करायचा मी खूप प्रयत्न केला, पण अजूनही तेच आन्सर येत आहे, आउट ऑफ सर्व्हिस. लास्ट ऑप्शन म्हणून मी कॉलर आय डी चेक करायला गेले तर बघितलं तर दुसराच कोणाचा तरी नंबर होता. म्हणजे चारूच्या मावशीने तिचा नंबर बदलला असणार.
खरंच काहीच कळत नाही. म्हणजे चारू या घरची सून होणार तर ओवी, दुसरा काहीच मार्ग नाही का ग हे लग्न मोडण्यासाठी? काका मी सगळे प्रयत्न करते पण कुठूनच काहीच हाती लागत नाही. लेट्स सी, मी लॅबमधल्या एका मुलाला पैसे देऊन ओरिजिनल रिपोर्ट्स मागवलेत. त्याने जर ते दिले तर मे बी चारूला खोटं ठरवता येईल आपल्याला. हे बघ ओवी, काही कर पण तुझ्या प्रयत्नांना यश हे मिळालंच पाहिजे. हो काका मी करते प्रयत्न पण आय फील काहीतरी सुटतंय आपल्या हातून म्हणून आपण फेल होतो. हे बघ ओवी, आपण आपल्या परीने प्रयत्न करतोय ना,